हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 पुरुषोत्तम योग. लास्ट टाइम आपण श्लोक नंबर 5 मध्ये थांबलो होतो. 4 मध्ये थांबलो होतो. 5 मध्ये थांबलो होतो. 5चे आपण परपटचे पॉइंट घेतले नाहीयेत. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वै विमुक्ता सुख दुःख संगे गच्छन्ति मूढा पदमं अव्ययं तत्. जे खोटी प्रतिष्ठा मोह आणि असत संघापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुख दुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. तर आपण या डिस्कशन मध्ये लास्ट टाइम अध्याय नंबर 15 मध्ये आपण भौतिक जगातील भौतिक वृक्षाचं वर्णन करत आहोत. राईट. अध्याय नंबर 13 मध्ये बीज दिलं होतं. श्लोक नंबर 21-22 मध्ये भुंक्ते प्रकृतिजान गुणान सदसत जन्म योनिषु. त्यानंतर बीज आहे भौतिक भोग करण्याची इच्छा 13व्या अध्यायात. त्यानंतर बीजाला पाणी देण्याकरता प्रकृतीचे 3 गुण आहेत अध्याय नंबर 14 मध्ये. 15 मध्ये पूर्ण वृक्षाचं वर्णन आहे. 16-17 मध्ये वरच्या फांद्या खालच्या फांद्या आणि 18 मध्ये पूर्ण वृक्षाची समरी. तर आपण आता 15व्या अध्यायामध्ये वृक्ष पाहतोय आणि भगवंत इथे म्हणतात की या भौतिक जगाला पार करून आध्यात्मिक जगामध्ये कोण जाऊ शकतो. जे मागच्या श्लोकात सांगितलं होतं, अश्वत्थमेनं सुवीर्येण मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. राईट. हे जे अश्वत्थ वृक्ष आहे, या वृक्षाला आपण कसं छाटू शकतो? अनासक्तीच्या शस्त्राद्वारे छाटू शकतो. राईट. आणि म्हणून 5व्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं त्याची पद्धत काय आहे. ही सिस्टम आहे निर्माण मोहा. राईट. तर महत्वाचा श्लोक आहे फार आणि याच्यात एक पॉइंट प्रभुपाद मध्ये क्लिअर करतात वन बाय वन. शरण जाण्याच्या विधीचे सुंदर वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. राईट. आणि प्रभुपाद त्याच्यामध्ये लिहितात, यातील सर्वप्रथम पात्रता म्हणजे मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिष्टाष्टकामध्ये बिगिनिंगलाच दिलेला आहे, तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानेन मानदेन कीर्तनीय सदा हरी. या भौतिक जगातनं पार होण्याकरता भजन करणे आवश्यक आहे भगवंतांचं. राईट. आणि भजन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला गप बसावं लागेल. हरे कृष्ण. गप बसावं लागेल म्हणजे कोणी जर ओरडलं तर आपण ओरडायचं नाही. आपण काय म्हणायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो पुन्हा ओरडला पुन्हा हरे कृष्ण म्हणायचं. असं करता करता तो पण चॅन्टिंग करायला लागेल. तो म्हणाला अरे वा अच्छा आहे तरीका चॅन्टिंग करणे का. म्हणून सर्वप्रथम विधी प्रभुपाद लिहितात, मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये. राईट. निर्माण मोहा. तुम्ही जर वर्ड मध्ये गेलात, निर्माण नि म्हणजे रहित आणि मान म्हणजे खोटी प्रतिष्ठा. राईट. खोटी प्रतिष्ठा म्हणजे काय? जी प्रतिष्ठा नाहीये. राईट. या जगामध्ये आपण सगळे खोट्या प्रतिष्ठेने प्रभावित असतो. आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे, आपण स्वीकार केलं पाहिजे किंवा रेकग्नाइज केलं पाहिजे that I am being kicked by material energy. की आपल्याला भौतिक प्रगती काय करत आहे? लात मारत आहे. शुद्ध भाषेत शुद्ध मराठीत म्हणायचं गेलं तर भौतिक प्रकृती आपल्याला लाथाडत आहे. हरे कृष्ण. आणखी शुद्ध मराठीमध्ये. राईट. आपल्याला मार बसत आहे. आणि ती सुंदर तुम्ही भागवत मध्ये तुलना ऐकली असेल. मटेरियल नेचर इज मेकिंग मी डान्स लाईक अ पुपेट. जसं ते कठपुतलीमध्ये कसं फिरवतात, नाचवतात त्यांना, तसं कठपुतलीमध्ये आपल्याला, आपण कठपुतली आहोत आणि माया आपल्याला नाचवते.
आणि आपण एवढे नाजूक आहोत आणि एवढे शक्तिहीन आहोत. जसं समुद्राच्या लाटांमध्ये एक जर झाडाचं पान असेल ना, ते समुद्राच्या लाटा त्याला कुठं ना कुठे भिरकावून फेकत असतात. कधी ही लाट त्याला तिकडे फेकते, कधी ती लाट त्याला इकडे फेकते. बस तेवढंच काम असतं त्याचं, इकडून तिकडे तिकडून इकडे, फुटबॉल सारखं. तसं आपण या जगामध्ये काय आहोत, वी आर बीन टॉस्ड इन अँड आउट बाय द वेव्हज ऑफ मटेरियल नेचर. भौतिक प्रकृतीच्या जबरदस्त ज्या लाटा असतात, लाटा म्हणजे मराठीमध्ये त्याचा चांगला अर्थ बसतो, लाटा आणि लाटा. लाटा पण होतात आणि लाटा पण होतात. एवढी आपल्याला मार पडत आहे या जगामध्ये, तर आपल्याला हे पहिले आपण स्वीकार केलं पाहिजे की हा खरंच मार पडत आहे. राईट. आणि मला जर यातनं बाहेर पडायचं असेल तर मला अशा एका आश्रयाची गरज आहे. जसं ते असतं ना अँकर, बोट असते, बोट पाण्यामध्ये फिरताना त्या बोटीला अँकर असतं. जर अँकर कडक असेल तर बोट तिला कोणी हलवू शकत नाही, जमिनीत जर उतला असेल व्यवस्थित तर. त्याचप्रमाणे आपल्याला एक अँकर पाहिजे. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात अँकरला? हरे कृष्ण. नांगर, नांगर म्हणतात ना, नांगर. हा, बस बस बस. सुळेखा माताजी, हरे कृष्ण. सुळेखा डुबळे माताजी, रत्नागिरी ना, कुठेतरी रत्नागिरी समजून कुठेतरी राहतात. ठीक आहे ठीक आहे. हा, नांगर. तर नांगर जमिनीमध्ये अँकर स्ट्रॉंगली रुतलेला पाहिजे. आणि मग तो अँकर म्हणजे आपल्याकरता काय आहे, भगवंतांच्या चरणांचा आश्रय, भगवत भक्तांचा आश्रय, ज्यांच्या संघामध्ये आपण नाम कीर्तन करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तेव्हा मग आपण जे इकडून तिकडे फेकलं जातोय ना, ते फेकलं जाणं बंद होईल. अदरवाईज फेकलं जाणं बंद होणार नाही आणि आपल्याला असंच मार पडत राहील. सो देअरफॉर असं म्हटलं जातं, बी स्ट्रॉंग इनफ टू ऍडमिट आय एम नॉट स्ट्रॉंग इनफ. हे स्वीकार करायला तयार राहा. बी स्ट्रॉंग इनफ टू ऍडमिट आय एम नॉट स्ट्रॉंग इनफ. हे स्वीकार करायला तयार राहा की मी सर्व शक्तिशाली नाहीये, सर्व शक्तिशाली कपॅबल नाहीये. बी स्ट्रॉंग इनफ टू ऍडमिट आय एम नॉट स्ट्रॉंग इनफ. राईट. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे आपण जर असं म्हटलं की मी कमकुवत आहे, तर आपली कमकुवतता लोकांना कळेल, मग आपली इज्जत का राहिली? मग कोणी म्हणेल का डिवोटी येऊन, काय सांगू प्रभूजी, जप हरिबोल झालेला आहे माझा. तुम्हाला येऊन कोणी सांगतं का असं? कोणी आलं का तुमच्याकडे? आज शोभा शेतोडे माताजी कोणी आलं का डिवोटी? माताजीच काय सांगू, जप माझा लय हालत खराब झाली हो. बोलला कोणी डिवोटी? हरे कृष्ण. किंवा तुम्ही कधी बोलले कोणाला? आपल्याला ह्या गोष्टीचं भान राहिलं पाहिजे नेहमी की आपली साधना ही आपल्या शक्तीवरती अवलंबून नसते. आपली साधना ही बाकी भक्तांच्या पासून मिळणाऱ्या आध्यात्मिक बळावरती निर्भर असते. कारण हे आध्यात्मिक जगत आहे. हे आपलं कॉलेज किंवा शाळा नाही जिथे आपण स्वतःच्या बळावरती अभ्यास करून पुढे जातो. स्वतःचं बळ पण स्वतःचं नसतं, ते ईश्वराने दिलेलं असतं. पण मोर दॅन दॅट इथे रेकग्नाइज करणे की भक्तांच्या सत्संगामध्येच आपलं कल्याण होऊ शकतं. राईट. तो लोग जनरली म्हणतात कि अरे अपन कैसे जाके बोलेंगे दूसरों को, मेरी इज्जत का सवाल है, मैं पिछले 10 साल से डिवोटी हूँ, 10 साल से मैं हरे कृष्णा मूवमेंट में हूँ, दीक्षा भी हो गया है, मैं कैसे बोल सकता हूँ कि मैं तो गया गुजरा हूँ. हरे कृष्ण. पण बोलायला पाहिजे ना, कारण ही वस्तुस्थिती आहे भौतिक जगामध्ये आपली. आणि जो व्यक्ती ह्या वस्तुस्थितीला स्वीकार करतो त्याला म्हणतात सिन्सिरिटी. इवन दो आय एम फॉलन, मी पतित आहे, पण मी जर मान्य करेल की मी पतित आहे आणि मला मदतीची गरज आहे तर आपल्याला मदत भेटू शकते. पण जर आपण स्वीकार करायला रेडीच नसेल की मी पतित आहे, तर आपण कसं या श्लोकाला अप्लाय करू शकणार? निर्माण मोह. मी निर्माण म्हणजे मान ठेवायचा नाही जास्त. मी हे आहे आणि ते आहे, मला हे येतं ते येतं. मी तुम्हाला माहिती आहे मी भक्तिशास्त्री स्टुडंट आहे. कधी वाचले का तुम्ही भगवद्गीता? सांगा लास्ट टाइम कधी गीता वाचली होती? नाही हो प्रभूजी, 1 वर्षापूर्वी वाचली होती. आपल्याला कसं वाटतंय? कॉलर टाईट. आम्ही तर परीक्षा देत असतो माहितीये का तुम्हाला, भले आमचे पेपर उशिरा चेक होतात. आम्ही परीक्षा देत असतो. भौतिक
जो मान सन्मानाचा हा रोग आपल्याला लागलेला आहे ना, त्यामुळे आपल्याला भजन करणं कठीण जातं. म्हणून प्रभुपाद पर्पड मध्ये पहिले लिहितात, सर्वप्रथम प्रार्थना म्हणजे मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये. स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजून मिथ्या अहंकाराने उन्मत्त झाल्यामुळे भगवंतांना शरण जाणे त्याच्यासाठी कठीण असते. वास्तविक ज्ञानाच्या अनुशीलनाने त्याने जाणले पाहिजे की प्रकृतीचे स्वामी आपण नसून भगवंत हेच प्रकृतीचे स्वामी आहेत. अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या मोहातून मुक्त झाल्यावरच तो भगवंतांना शरण जाण्यास प्रारंभ करतो. म्हणून प्रचंड जोर दिला गेलेला आहे शास्त्रांमध्ये. आणि इव्हन तुम्ही जर बघितलं, राधानंद स्वामी महाराज जेव्हा प्रवचन करतात त्यांच्या लेक्चर मध्ये थीम असतेच, तृणादपी सुनीचेन, राईट. कारण या भौतिक वृक्षाचं मूळ काय आहे? अहंकार, राईट. आणि त्या अहंकारामुळे हा भौतिक वृक्ष अजून टिकलेला आहे. ज्या दिवशी हा अहंकार शुद्ध होईल की मी आध्यात्मिक जीवात्मा आहे आणि मी भगवंतांचा आणि भक्तांचा सेवक आहे, त्या दिवशी आपली भक्तीची सुरुवात चांगल्या प्रकारे प्रारंभ होईल. म्हणून दिस इज फर्स्ट क्वालिफिकेशन की आपल्याला मान्य केलं पाहिजे की बाबा आपला तुझा भारी बोल आहे. मग तुम्ही क्लास झाल्यावरती एकमेकांना फोन करा, मग सांगा एकमेकांना की देखो मेरा जब कितना अच्छा चलता है, पता है तुमको, मोबाइल देखते देखते 5 माला हो गया मेरा. देखो मेरा जब कितना अच्छा लगता है, सो गया था उठ गया तो पता चला 6 माला कंप्लीट, नींद भी हो गया माला भी हो गया, राईट. आपण जर स्वीकार नाही करणार तर आपण कसं पुढे प्रगत होणार? शेवटी आपल्याला इथे मोर दॅन आपली कॅपॅसिटी आपल्याला दाखवायचं आहे की भगवंतांना की मी पतित आहे, राईट. तेव्हा भगवंत आपला उद्धार करतील. याचा अर्थ असा नाही की आपण आपला कॉन्फिडन्स हरला पाहिजे, नाही, कॉन्फिडन्स आपल्याला असायला पाहिजे, पण आपण हार्डवर्क केलं पाहिजे या अहंकाराला दमन करण्याकरता, राईट. म्हणून जेव्हा तुम्ही प्रभुपादांचं उदाहरण बघाल, श्रील प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले होते, राईट, तर प्रभुपाद जेव्हा बॉस्टन हार्बरला उतरले तेव्हा त्यांनी कविता लिहिली होती, मार्किनी भागवत धर्म. प्रभुपाद म्हटले कि मेरा नाम आपने रखा है भक्ति वेदांत, लेकिन मेरे पास भक्ति भी नहीं है और वेदांत भी नहीं है, राइट. अभी आपके ऊपर है कि आप मेरा नाम सार्थक करना चाहते हैं तो कीजिए, और आप मुझे इंस्ट्रूमेंट बनाइए, मेरे शब्दों में आप प्रकट हो जाइए ताकि लोगों को समझे मैं क्या बोल रहा हूं, राइट. ही असते एक आचार्यांची नम्रता. असं नाही की मला 4 श्लोक येतात किंवा मी एवढं शिकलोय तर मी बोलल्यावरती लोकांना समजणार, जरुरी नाहीये असं. जोपर्यंत भगवंत तुमच्या शब्दांना एम्पॉवर करत नाही तोपर्यंत कोणालाच अवघड कळणार नाही. म्हणून आध्यात्मिक जीवन हे टोटली डिफरंट आहे भौतिक जीवनापासून. सो दिस इज व्हॉट प्रभुपाद प्रेज, राईट. सो म्हणून स्वीकार करणे, निर्माण मोह, दिस इज फर्स्ट स्टेप, राईट. आणि सेकंड लाईन मध्ये शब्द वापरलाय विनिवृत्त कामा. आपको ही पूर्ण सिरीज आहे, स्टेप बाय तुम्हाला लिहून देईन मी. 7-8 याच्यामध्ये स्टेप्स आहेत, पाहिजे तर लिहून घ्या तुम्ही एक एक करून. सर्वात पहिले आहे निर्माण मोह, नंबर 1. तुम्हाला पाहिजे तिथेच तुम्ही 1 नंबर 2 नंबर लिहू शकता त्या श्लोकाच्या वरतीच, त्या शब्दांवरती. सर्वात पहिले काय होणार आहे? निर्माण मोह, म्हणजे मोहापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. कुठला मोह? मानाचा मोह. मोह ऑफ वॉन्टिंग मान इन दिस वर्ल्ड, राइट, प्लेजर इन दिस वर्ल्ड, कि मुझे कोई सम्मान देगा, कोई मान देगा. आपलं जीवन सुखी होऊन जाईल जेव्हा आपण ही कल्पनाच करणार नाही की मला कोणी मान द्यायला पाहिजे, सम्मान द्यायला पाहिजे. सुखी म्हणजे असं तुम्हाला वाटेल की मी आध्यात्मिक जगात पोहोचलोय, राईट. दुसऱ्यांना मी सम्मान देईल पण मी स्वतः करता मला सम्मान बिलकुल नकोय, राईट. सो दिस इज फर्स्ट स्टेज. त्यानंतर हे झाल्यावरती मग काय होतं, आता आपल्याला निर्माण मोह व्हायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल? जितसंग दोषा, सेकंड स्टेप. का? कारण मोह कुणामुळे आहे? प्रकृतीच्या 3 गुणांमुळे आहे, राईट. निर्माण मोह ही पहिली स्टेज आहे की मला मान मिळवण्याचा जो मोह आहे त्या मोहापासून मुक्त व्हायचंय. पण हा मोह कशामुळे आहे? संघमुळे. संघ दोष. संघ काय? प्रकृतीच्या 3 गुणांचा. म्हणून सांगितलेलं आहे जित संघ दोष. त्या संघांना काय करायचं? मला पाळ करून जायचंय. प्रकृतीच्या 3 गुणांना काय करायचं? मला पाळ करून जायचंय. सेकंड स्टेज.
निर्माण मोह व्हायचा असेल तर आपल्याला जितसंग दोष करावे लागेल. कारण प्रकृतीचे 3 गुणच आपल्याला हे सांगतात की तुला मान पाहिजे, सम्मान पाहिजे. राईट. आता अच्छा ठीक आहे, जितसंग दोष मला व्हायचा आहे, पण जितसंग दोष होण्याकरता काय करायला लागलं मला? अध्यात्म नित्या. प्रकृतीच्या 3 गुणांवरती विजय प्राप्त करण्याकरता मला अध्यात्म नित्य व्हावं लागेल. म्हणजे बेसिकली मला भक्ती करावी लागेल. अध्यात्म नित्य म्हणजे भक्ती करणे. राईट. तिथे प्रभुपादाने लिहिलेलं आहे अध्यात्म नित्या. आध्यात्मिक ज्ञानामध्ये, नित्यत्वामध्ये स्वतःला स्थित करणे की मी भगवंतांचा भक्त आहे. राईट. तर आपण मग संघ दोषला जिंकू शकतो. जिथं संघ दोष तेव्हा शक्य आहे. अच्छा, मग आता अध्यात्म नित्य झालं. आता मग भक्ती करण्याकरता काय करावं लागेल मला? समजा आता मला, तुम्हाला कळतं का स्टेजेस कळतात का? तुम्ही लिहिताय ना, स्टेजेस आहेत वन बाय वन. पहिली स्टेज आहे निर्माण मोह होणे. मोहापासून आपली सुटका करणे की मला मान पाहिजे. निर्माण मोह. निर्माण मोह होण्याकरता जितसंग दोष पाहिजे. हे संघ दोष आपण त्यागला पाहिजे. अच्छा, संघ दोष त्यागण्याकरता आपल्याला अध्यात्मनित्य भक्ती केली पाहिजे. राईट. आणि भक्ती करण्याकरता आपल्याला 4थी स्टेज आहे विनिवृत्त कामा. विनिवृत्त कामा म्हणजे आपल्याला भौतिक इच्छांचा त्याग करावा लागेल भक्ती करण्याकरता. टू प्रॅक्टिस भक्ती वी हॅव टू गिव्ह अप मटेरियल डिझायर्स, भौतिक इच्छा. टू बी अध्यात्मनित्या वन शुड बी विनिवृत्त कामा, फ्री फ्रॉम लस्ट. राईट. विनिवृत्त कामा. आता ना ते आपण डिस्कस केलं होतं. विनिवृत्त कामा याच्यात शब्दाची जर फोड केली, निवृत्त म्हणजे रिटायर होणे. राईट. निवृत्त म्हणजे रिटायर होणे. आणि विनिवृत्त म्हणजे परमनंटली रिटायर होणे की पुन्हा रिटर्न यायचंच नाही आपल्याला. जसं मूढ म्हणजे मूर्ख आणि विमूढ म्हणजे स्पेशल मूर्ख. हरे कृष्ण. राईट. कम्प्लिटली रिटायर व्हायचं. म्हणून प्रभुपादांनी पर्पट मध्ये त्या शब्द वापरलेला आहे. कुठे गेला? सॉरी, वर्ड टू वर्ड मध्ये आहे. विनिवृत्त कामा, अलग झालेल्या कामापासून. इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ असा आहे, आय एम डन विथ दिस. म्हणजे आपण ना कधी कधी कंटाळतो एखाद्या गोष्टीला, म्हणतो अरे बस रे, मला झालं, नको आता. असं जनरल म्हणतात, नको, जाऊ द्या. नाही, नको मला आता, झालं. म्हणजे जेव्हा वैतागून कंटाळून जेव्हा त्रस्त होऊन जेव्हा तुम्ही म्हणता नको म्हणजे नको आता, तर त्या प्रकारचं ते विनिवृत्त काम आहे. म्हणजे रिटायर म्हणजे ठीक आहे चला रिटायर, नाही विनिवृत्त म्हणजे परमनंट. आता अशी रिटायरमेंट द्या की पुन्हा रिटर्न मला यायचंच नाही याच्यामध्ये. राईट. दिस इज. म्हणून ते तुम्ही एक श्लोक वाचला असेल, कामाधीना कथिता कथिता पालिता दुंदी देशा तेषाम न जाता मयी न करुणा कृपाम न उपशांती. राईट. ज्या भौतिक इच्छा असतात त्या कधी समाप्त होत नाहीत. आणि भौतिक इच्छा आपल्याला एवढं नाचवतात आणि त्या इच्छांना पूर्ण करता 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 मी पण त्रस्त झालोय, मी सुखी नाहीये. राईट. जो इच्छा पूर्ण करायला गेलेला आहे आणि ज्याच्या इच्छा मी पूर्ण करतोय तो पण सुखी नाहीये. राईट. या भौतिक जगामध्ये मी पण सुखी नाहीये आणि मी ज्याच्या इच्छा पूर्ण करतोय तो पण सुखी नाहीये. राईट. तेषाम न जाता मयी न करुणा. आणि असं नाहीये की ह्या इच्छा मला आता, अरे बस झालं, तू मागचे 20, 30, 40 वर्ष माझी सेवा करतोय, आता बस झालं, जाऊ दे. असं कधी इच्छा म्हणते का? नाही म्हणत. राईट. म्हणून ते महाराज म्हणतात स्लेव्ह अँड स्लेव्ह मास्टर. नाही तर पूर्वीच्या काळी ते कैद्यांना कैदी बनवायचे आणि मग त्यांना दगड वगैरे फोडायला लावायचे. जो पळायचा तिथनं तर त्याला ते कॅच करून घ्यायचे, ए इथं थांब रे, पळायचं नाही इथनं, दगड फोडत राहते. तर माया अशी आहे की आपल्याला सोडणार नाही ती. ते म्हणून असं कसं जाशील तू माझ्या तावडीत ना, 25 वर्ष माझ्या तावडीमध्ये आहेस तू, असं तुला कसं सोडणार आता अचानक? असं नाही जायचं बाळा, ये परत घे गोड गोड मिठाई खा. आणि मग खायला घातल्यावरती त्या दगड फोड, आता दिवसभर दगड फोडायचे तुला. राईट. सो भौतिक जगत असं आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात, सॉरी 4थी स्टेप आहे विनिवृत्त कामा. ओके. मग आता विनिवृत्त कामा म्हणजे या भौतिक जगातल्या जे इच्छा आहेत भौतिक, त्यांच्यापासून मुक्त होणे. पण भौतिक जगातल्या इच्छांपासून मुक्त कसा होता येईल, त्याच्याकरता नेक्स्ट स्टेप आहे द्वंद्व विमुक्ता.
स्टेज नंबर 5, 5वी स्टेज आहे. द्वंद्व विमुक्ता. आपल्याला द्वंद्वापासून मुक्त व्हावं लागेल. अच्छा, द्वंद्व काय आहे की ही गोष्ट मला, आय थिंक ही गोष्ट मला चांगला आनंद देईल वाटतं. म्हणजे डेफिनेटली जर ही गोष्ट आनंद देईल तर ती गोष्ट आनंद देणार नाही. द्वंद्व म्हणजे हे जर गोड आहे तर ते कडू आहे, ते कडू आहे तर हे गोड आहे. तुम्हाला कळलं का? नाही कळलं. भाज्या आवडतात तुम्हाला? जर तुम्हाला एक भाजी आवडते असेल तर दुसरी भाजी नावडती झाली ना नक्कीच. म्हणून तर ही आवडते ती नावडती आहे. जर तुमचे 5 मित्र असतील त्यातला एक मित्र हा आवडीचा आहे माझा 5 पैकी, म्हणजे बाकीचे जास्त आवडीचे नाही झाले ना. म्हणजे तुम्ही काय तयार केलं? द्वंद्व तयार करून टाकलं की हा चांगला आहे तो वाईट आहे. आणि मग जेव्हा हे जे द्वंद्व असतं या द्वंद्वाने काय तयार होतं, हे मला जास्त आनंद देऊ शकतो तो नाही देऊ शकत. आणि जेव्हा द्वंद्व तयार होतं तेव्हा भ्रमित होतं मनुष्य. द्वंद्वामध्ये भ्रम तयार होतं. राईट. सो मग तुम्ही म्हणाल की माझं सोल्युशन काय आहे? द्वंद्व तुम्ही तयार केलं आणि द्वंद्व काय आहे की हे जास्त मला आनंद देईल आणि ते जास्त आनंद देणार नाही, याला द्वंद्व म्हणतात. राईट. पण ऍक्च्युअली बहुतेक जगामध्ये कोणीच आनंद देणार नाही. हरे कृष्ण. जेव्हा हे आपण मान्य करू की ये भी आनंद नहीं दे सकता है, वो भी नहीं दे सकता है, कोई भी यहाँ सुख नहीं दे सकता है, मग आपण समभाव होऊन जातो. फिर अपना कोई शत्रु भी नहीं होता, कोई मित्र भी नहीं होता. अच्छा, शत्रु और मित्र क्यों बनते? की द्वंद्वमुळे बनतात ना, की हा मला लाभ देऊ शकतो आणि हा मला लाभ देऊ शकत नाही. जो लाभ देऊ शकतो तो माझा मित्र आहे आणि जो लाभ देऊ शकत नाही तो माझा शत्रू आहे. पण शास्त्र म्हणतात तुम्हाला कोणीच लाभ देऊ शकत नाही. ते तुमचं बिझनेस वगैरे ते वेगळं आहे, ते दॅट इज अनदर थिंग. तुम्ही बिझनेस, व्यापार, नोकरी करत लागाल. पण त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल भक्तीची, तर इथे कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाहीये. ज्या क्षणाला तुम्ही शत्रू आणि मित्राची डेफिनेशन तयार केली त्याच क्षणाला काय तयार झालं? द्वंद्व तयार झालं. आणि द्वंद्व काय आहे की हा मला आनंद देऊ शकतो, हा जास्त आनंद देऊ शकत नाही. आणि ह्या भावनेमध्ये आपण मग पुन्हा भौतिक जगत तयार होतं. मग बघा आता कसं होतं की जो मला फायदा देऊ शकतो, ये अच्छा है, चलो इसको 4 गुलाब जामुन खिलाओ, उसको मत खिलाओ. मग तो शत्रू झाला, तो तुम्हाला सोडणार आहे का? तर म्हणेल हा प्रोग्राम मध्ये येता तुम्ही आणि गुलाबजामुन तुम्ही लपवून त्यांना देता, तुमची आता टेम्पल प्रेसिडेंटला कंप्लेंट करतो, थांबा. हरे कृष्ण. मी तुम्हाला जास्त एक उदाहरण सांगतोय की असं नाही की असंच होईल, पण सांगण्याचा उद्देश काय आहे की जेव्हा आपण शत्रू तयार केले तर तेव्हा समजून घ्यायचं की आता आपलं काय, या जगामध्ये दुःख तर असंच आहेच. पण शत्रू तुम्ही जेव्हा तयार करता तेव्हा शत्रू तयार केल्याने आपल्यावरती जास्त म्हणजे एक अडचण ऑलरेडी आहे तर तुम्ही आणखी आपल्या स्वतःच्या अंगावरती घेता. राईट. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की ही सिरीज आहे. तर आपल्याला जर विनिवृत्त काम व्हायचं असेल तर आपल्याला द्वंद्वातनं मुक्त व्हावं लागेल. असा विचार करू नये की ही गोष्ट मला आनंद देऊ शकते, ती गोष्ट मला आनंद देऊ शकते. तुम्हाला जगामध्ये कोणीच आनंद देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही हे समजून घ्याल तेव्हा तुम्ही काय व्हाल? समजून घ्याल की मला आनंद कोण देऊ शकतो? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मला भगवंत आनंद देऊ शकतात, मला वैष्णव सेवा आनंद देऊ शकते. बस जेव्हा हे कळलं तेव्हा मग भजनच भजन होईल. राईट. नाहीतर मग काय, आई थिंक ये डिवोटी अच्छा है, वो डिवोटी, अरे ऐसा नहीं है, सब डिवोटी अच्छे ही है. अभी आपने आपका मेंटेलिटी बना लिया है कि ये डिवोटी अच्छा है, वो डिवोटी अच्छा नहीं, तो फिर आप द्वंद्व तैयार कर रहे हैं खुद. और जब आप जिस क्षण आप सोचते हैं ये अच्छा वो अच्छा नहीं, आपने अपराध कर दिया, फिनिश. मग तुम्ही वैष्णव अपराध करायला चालू केलं, मग कसं भक्तीमध्ये टिकणार? म्हणून ही भावना ठेवणे की हे जास्त मला आनंद देईल ते देणार नाही, ही भावना द्वंद्व निर्माण करते आणि या द्वंद्वामुळे आपण भौतिक इच्छातून मुक्त होऊ शकत नाही. अच्छा, तो द्वंद्व विमुक्त झालेला आहे. द्वंद्व विमुक्त जेव्हा आपण होऊ तेव्हा काय होईल? सुख दुःख संगे. राईट. सुख दुःख संगे. तर दोन्ही गोष्टी, द्वंद्व विमुक्त आणि सुख दुःख संगे. मग सुख दुःख आणि सुख दुःखाच्या द्वंद्वातून ऍक्च्युअली दिस इज वन लाईन टुगेदर. राईट. असा व्यक्ती काय होईल? गच्छन्ती. गच्छन्ती म्हणजे काय? वर जाईल. कुठे जाईल? वर.
वर वर जाईल तो. गच्छन्ती वर जाईल म्हणजे जो वरच्या माळ्यावर जाऊन जप करेल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गच्छन्ती अमूढा. अमूढा म्हणजे जो मायेने भ्रमित झाला नाहीये. पदम अव्ययम तत्, त्याला शाश्वत स्थान प्राप्त होईल. म्हणजे असा व्यक्ती पीसफुली शांतपणे बसून चॅन्टिंग करू शकतो. ही अशी प्रक्रिया आहे शरणागतीची. आहे ना सुंदर. स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप. पण बिगिनिंग कुठनं होते? निर्माण मोहा, अहंकार करू नये. राईट. मोह असू नये, या जगात मान प्राप्त करायचा. हा सर्वात मोठा काय आहे? पाप आहे. सगळ्या पापांचं मूळ आहे. आणि इथनाच सगळं तयार होतं मग ओरिजिन. निर्माण मोह होण्याकरता म्हणून काय करायला पाहिजे आपल्याला? जितसंग दोषा, भौतिक प्रकृतीच्या गुणांवरती विजय प्राप्त केला पाहिजे. पण तो भौतिक प्रकृतीच्या गुणांवरती विजय प्राप्त कसा होईल? अध्यात्म नित्या. आपल्याला भक्ती करावी लागेल. भक्ती कशी होईल? जेव्हा आपण विनिवृत्त कामा हो. विनिवृत्त कामा म्हणजे काय? बोला. भौतिक इच्छांचा त्याग करणे. बस झालं, नको. परमनंटली म्हणजे असं बस. परमनंट निवृत्ती. हे निवृत्त आहेत माहिती आहे का तुम्हाला? कोविड बायकोळे निवृत्त आहेत. परमनंट रिटायर झालेले. राईट. परमनंट निवृत्ती पाहिजे आपल्याला. आणि मग विनिवृत्त कामा होण्याकरता काय व्हावं लागेल? द्वंद्व विमुक्ता, द्वंद्वातनं मुक्त व्हावं लागेल. सुख दुःख संगे. ये सुख देगा वो सुख नहीं देगा. सो दिस इज 6th स्टेज सुख दुःख संगय. 7वी स्टेज आहे गच्छन्ती आणि 8वी स्टेज आहे पदम अव्ययम तत्. मग आपण अशा शाश्वत धामाला प्राप्त करू. आणि आपल्या भाषेमध्ये शाश्वत धाम म्हणजे आपण शाश्वत, आपल्याकडे शाश्वत म्हणजे रोज तुम्ही 16 माळा केला तर शाश्वत. मग रोज 16 राऊंड कोण करू शकतो? 16 माळा कोण करू शकतो? शांतपणे बसून भजन कोण करू शकतो? ज्याला या द्वंद्वाच्या सिरीज बंधा जो मुक्त झालेला आहे. आणि जोपर्यंत द्वंद्वातनं आपण मुक्त होत नाही तोपर्यंत भजन करणं हे फार कठीण आहे आपल्याकरता. राईट. म्हणून अशी 8 स्टेपची सिरीज आहे. आणि भगवंत म्हणतात त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, 1-2-3 लाईनी मी अगोदर वाचल्या होत्या. प्रभुपाद 4थ्या लाईनीमध्ये लिहितात, या जगामध्ये ज्याला मान सन्मानाची अपेक्षा आहे तो भगवंतांना शरण जाणे शक्य नाही त्याला. बरोबर आहे. मग तो भगवंतांना कसा सन्मान देईल? भक्तांना कसा देईल? त्याला स्वतःला पाहिजे तर दुसऱ्याला कसा देईल तो? म्हणून प्रभुपाद लिहितात, मोहामुळे अहंकार निर्माण होतो. कारण मनुष्य येथे जरी येतो, काही काळासाठी राहतो आणि नंतर निघून जातो, तरी मूर्खपणे त्याला वाटते की आपणच या जगताचे प्रभू आहोत. तर प्रभुपादांचं एक लेक्चर आहे हिंदीमध्ये. प्रभुपाद म्हणतात, इस जगत में आप आते हैं और यहाँ से चले जाते हैं. ब्रह्माजी भी आते हैं चले जाते हैं. राईट. आता आपण येतो किती दिवस राहतो आणि ब्रह्माजी येतात किती दिवस राहतात? ब्रह्माजी तर त्यांची 100 वर्ष आणि आपले 100 वर्षाची तुलना किती आहे विचार करा जरा. प्रभुपाद म्हणतात, आप आते हैं और चले जाते हैं. ब्रह्माजी आते हैं चले जाते हैं. तो कोई धर्मशाला में आता है चले जाता है. तो अगर कोई धर्मशाला में आया है, एक दिन एक रात को रुक गया, तो धर्मशाला उसका हो गया. प्रभुपाद म्हणतात जसं तुम्ही यात्रेला जाता, हॉटेलमध्ये राहता, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस, तो हॉटेल आपका हो गया नहीं ना. That's what we are doing ना. आपण इथे आपण तेच करतोय ना. तो हम लोग आते कितने दिन के लिए यहाँ पे? तो कोई 50, 60 साल, 70, ज्यादा 100 साल. पण आपल्याला काय वाटतं? मेरा है अभी है. तो हमारा कैसे हो गया? कारण त्याला काय आहे? मोह आणि भ्रम आहे प्रकृतीच्या 3 गुणांचा. म्हणून जोपर्यंत जितसंग दोषा होत नाही, संग दोष प्रकृतीच्या 3 गुणांचा, तोपर्यंत हे बिविल्डरमेंट चालतच राहणार आहे. म्हणून प्रभुपाद लिहितात, राईट, तात्पर्यामध्ये, अशा रीतीने तो परिस्थिती बघा, प्रभुपाद अशा रीतीने तो परिस्थिती अधिकच जटिल बनवितो आणि सदैव कष्टीच राहतो. संपूर्ण जग याच समजुतीने चाललेले आहे. भूमी ही मानव समाजाची असल्याचे लोक मानतात आणि स्वतःच मालक असल्याच्या भ्रामक कल्पनेमुळे त्यांनी भूमीचे विभाजन केले आहे. मनुष्याने मानव समाजच या जगताचा प्रभू आहे या भ्रामक कल्पनेच्या अतीत गेले पाहिजे. जेव्हा मनुष्य अशा भ्रामक कल्पनेतून मुक्त होतो तेव्हा तो समाज आणि राष्ट्र इत्यादींवरील आसक्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या कुसंगापासून मुक्त होतो.
या कुसंगामुळे तो या भौतिक जगतात बद्ध होतो. या संघ दोषाचा त्याग केल्यावर त्याने आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला पाहिजे. वास्तविकपणे आपल्या मालकीचे काय आणि काय नाही त्याने ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे जाणून घेतले पाहिजे. अशा रीतीने जेव्हा मनुष्य यथार्थ वस्तुस्थितीचे ज्ञान होते तेव्हा तो सुख आणि दुःख, आनंद, विषाद इत्यादी सर्व द्वंद्वातून मुक्त होतो. तो पूर्णपणे ज्ञानमय होतो आणि नंतर भगवंतांना शरण जाण्यास समर्थ होतो. जे आपण 8 सिरीज स्टेप्स बघितल्या त्या. म्हणून जर भजन करायचं असेल तर आपल्याला सर्वात पहिली गोष्ट आहे या जगातील मान सन्मानाच्या अपेक्षेतून मुक्त व्हायला पाहिजे. कारण बिगिनिंग तिथनं होते. तो कोणीही कसा असेल ना, एक भिकारी पण असेल त्याला पण वाटतं की अरे मी भिकारी हूं, त्याला पण आयडेंटिटी आहे. राईट. ते म्हणतात इवन पॉपर इज प्राउड ऑफ हिज पेनी. त्याला पण वाटतं की मेरे पास भी है यार, मैं हूं कुछ, मेरा भी स्टेटस है. तर ऍक्च्युली या जगामध्ये स्टेटस काय आहे आपला, आणि आपला असणारा तथाकथित स्टेटस कधीही भौतिक प्रगतीच्या प्रभावाने ध्वस्त होऊ शकतो एका क्षणामध्ये. ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंट लोक करतात, पण एक अर्थक्वेक आलं तर मागच्या 50 वर्षांमध्ये जे डेव्हलपमेंट केलेली आहे एका क्षणामध्ये ध्वस्त होऊ शकते. म्हणून कुठल्याही गोष्टीचा तथाकथित उगाच अहंकार केल्याने आपल्या भजनामध्ये बाधा येते. राईट. सो दिस इज बिगिनिंग. हे सांगण्याकरता बिगिनिंग म्हणजे सॉरी याला कन्क्लूड केलं इथे त्यांनी श्लोक नंबर 5 मध्ये. मागणं चालू झालं होतं दुसऱ्या 1, 2, 3, 4, 5 यात पहिली सिरीज या श्लोकांची. वृक्षाचं वर्णन केलं होतं. हे वृक्ष असा आहे आणि या वृक्षाच्या फांद्या अशा आहेत. त्यानंतर सांगितलं होतं की अश्वत्थमेनम सुविरिवडमुग्लम. बघा इव्हन तिसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा ते सांगितलं नरूपमस्य तत्वोपलभ्यते नांतो न चार्दी न च संप्रतिष्ठा. राईट. इथे पण काय प्रतिष्ठा. राईट. अश्वत्थमेनम सुविरिवडमुग्लम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा तथा पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय. एक बार वहां पे जाने के बाद वापस नहीं आएंगे आप. इन द सेन्स की एकदा आपलं भजन जर स्टडीली सॉलिडली स्टार्ट झालं आणि आपण जर सत्संग व्यवस्थित ठेवला सिरियस भक्तांचा, तर आपलं भजन कधीही मागे पुढे होणार नाही आणि मग इव्हेंच्युअली आपण भगवद्धामात जाऊ. लाईक दॅट. अशा प्रकारे. त्यानंतर आता इथे ऑफकोर्स ह्या श्लोकामध्ये 5व्या श्लोकामध्ये भगवंताने काय सांगितले, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते आणि ते त्या परमपुरुषाला शरण जाऊ शकतात. आता परमपुरुष कोण आहे? स्वयं सर कृष्णच आहेत ना. मग ते असं का म्हणतात त्या परमपुरुषाला तुम्ही प्राप्त कराल. भगवंत असं म्हणू शकतात ना की मला प्राप्त व्हाल. डायरेक्ट म्हणू शकतात ना की अरे मुझे प्राप्त करोगे आप. ऐसा क्यों कह रहे हैं कि उस पुरुष को प्राप्त करोगे आप, वो पुरुष आपको मिलेंगे भगवान. सो ही इज रेफरिंग हिमसेल्फ एज थर्ड पर्सन. एक तिसरा व्यक्ती म्हणून त्याला ऍड्रेस करतायत. असं का? कारण भगवंतांना इथे स्वतःला प्राऊड फील होऊन द्यायचं, म्हणजे दाखवायचं नाही की मेरे पास आओगे तुम लोग. से इवन म्हणजे किती याला हे कारण भगवंत जेव्हा गीता म्हणतायत स्वतः म्हणतायत की निर्माण मोह व्हायला पाहिजे. राईट. जेव्हा भगवंत शिकवतायत त्यांच्या शिकवणीमधनच ते त्याला रिप्रेझेंट दाखवतायत की बघ ऐसे मैं सिखा रहा हूं आपको, तो आपको कैसे समझना चाहिए. जसं प्रभुपादांनी शिष्य जेव्हा भेटले होते ते त्यांनी नाही का ते एक महल बनवला होता न्यू वृंदावन मध्ये. एक मोठा पॅलेस बनवलाय, माहित नाही का तुम्हाला? न्यू वृंदावन मध्ये प्रभुपादांकरता मोठा एक. तर ते ऍक्च्युली सुरुवातीला आले शिष्य लोक प्रभुपादांकडे, म्हटले प्रभुपाद आम्हाला तुमच्याकरता एक मोठा हे बनवायचंय, महल बनवायचंय. प्रभुपाद म्हटले नाही. पुन्हा विचारायचे. प्रभुपाद म्हटले नाही. मग एकदा त्या डिवोटीने विचारलं प्रभुपाद वी वॉन्ट टू बिल्ड अ पॅलेस फॉर स्पिरिच्युअल मास्टर. प्रभुपाद म्हटले येस गो हेड. मग आता विचार करा स्पिरिच्युअल मास्टर कोण आहे, आध्यात्मिक गुरु कोण आहेत? प्रभुपाद आहेत ना. जेव्हा हे सगळे शिष्य म्हणायचे की प्रभुपाद आपके लिए बनाना चाहते हैं, प्रभुपाद म्हटले नाही मेरे लिए मत बनाओ. पण जेव्हा ते म्हणायला लागले की हम गुरु के लिए बनाना चाहते, प्रभुपाद बोले हाँ गुरु के लिए बनाओ. तर गुरु कोण आहे? प्रभुपाद ही. राईट. बट प्रभुपाद he doesn't want to appear as proud. राईट. त्यांना दाखवायचं नाही की म्हणजे सी दिस इज द डिव्होशनल कल्चर, दिस इज द ॲटिट्यूड अँड मेंटॅलिटी ऑफ ॲडव्हान्स सोल्स. ते म्हणतात की माझ्याकरता नाही. तसंच इथे भगवंत काय करतात, स्वतःला थर्ड पर्सन ऍड्रेस करतायत कि आप ना ऐसे अच्छी भक्ति करोगे तो आप कहाँ जाओगे, भगवत धाम जाओगे, उस परम पुरुष को मिलोगे. अरे वही परम पुरुष मैं ही हूँ, लेकिन
इथे स्वतःला ते दाखवत नाही असं आहे. पण इमिडिएटली नेक्स्ट श्लोकामध्ये ते क्लिअर करतात की थर्ड पर्सन कोण आहे, मीच आहे. म्हणजे ह्या श्लोकामध्ये भगवंतांना जे मेसेज कन्व्हे करायचं त्यांनी प्रॅक्टिकली स्वतःला डेमॉन्स्ट्रेट करून नाही केलेलं आहे. मग नेक्स्ट श्लोकामध्ये भगवंत म्हणतात ओके ऐसा नहीं होना चाहिए कि फिर कोई बोलेगा अच्छा कृष्ण ये है और वो अलग व्यक्ती है. नाही. मग भगवंत जेव्हा मेसेजला ज्याप्रमाणे क्लिअर करायचं लगेच मग क्लिअर करतात. नेक्स्ट श्लोकामध्ये नंबर 6 मध्ये वाचा, श्लोक नंबर 6 वाचा गोपीगण माताजी. हरे कृष्ण. न तद्भास्यते सूर्यो न शशांको न पावकः यत्कत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोचतात पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. हरे कृष्ण. ओके. भगवंत म्हणतात त्या माझ्या परमधामाला. अगोदर म्हटले आप उस परम धाम को जाओगे. नाउ ही इज क्लॅरिफाइंग हियर. अच्छा वो धाम मेरा ही है. ठीक आहे. तिथे काय आहे, सूर्य नाहीये, चंद्र नाहीये किंवा अग्नी नाहीये किंवा वीज प्रकाशित करत नाही. त्या धामामध्ये ते धाम काय स्वयंप्रकाशित आहे. स्वयंप्रकाशित. तिथे सूर्यचंद्राची गरज नाहीये. मग याचा अर्थ असा नाही की तिथे आहे सूर्यचंद्र पण फक्त लीले करता. राईट. मग आता जर रास पौर्णिमा व्हायची असेल तर मग चंद्र पाहिजे ना. आता मग रास पौर्णिमा कशी होईल. हरे कृष्ण. राईट. मग सूर्य असेल तर मग सकाळ होते, मग सूर्य असताना जातो मग संध्याकाळ होते. म्हणजे तिथे कसं आहे ते खेळण्याप्रमाणे आहेत की लावलंय ते स्टेजवरती आणि मग डायरेक्टर सांगतो की हा चलो अभी सनसेट का टाइम हो गया, सनसेट कर दो. बरोबर सनसेट होतं. राईट. सो इट इज देअर. सुवर्णा माताजी माईक म्यूट करून ठेवा. अशा प्रकारे या त्याने असं म्हटलेलं आहे. राईट. आणि एक शब्द प्रबोधन वापरलेला आहे पावका. जो शब्द आहे ना त्याला प्रबोधन इथे वीज म्हणून वापरलेला आहे. पावका, अग्नी किंवा वीज. ऑफकोर्स दुसऱ्या मुंडक उपनिषद मध्ये एक ठिकाणी सतत भाषा येते हा सिमिलर काइंड ऑफ श्लोक आहे. तिथे विद्युत शब्द वापरला गेलेला आहे. तर प्रबोधने आपल्याला कॉन्टेक्स्ट जोडण्याकरता त्याला इलेक्ट्रिसिटी सुद्धा म्हटलेलं आहे. कारण आपल्याला काय समजणार आहे. राईट. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजवण्याकरता इलेक्ट्रिसिटी. मग आपल्याला असं म्हटलं सूर्यचंद्र नाहीये, आपल्याला काय वाटतं वीज नाही. तिथे वीज नाहीये का. नाही तिथे वीज पण नाहीये. कारण इथे कसं विजेने आपण सगळं चमकवतो ना. आपल्याला कळलं पाहिजे की तिथे वीज पण नाही हो. अच्छा सूर्यचंद्रापासूनच वीज निघते पण आपल्याला समजवण्याकरता त्या भाषेमध्ये. राईट. अशा प्रकारे म्हणून प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी इव्हन प्रॉपरमध्ये तुम्ही वाचाल ते लिहिलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाचे धाम आध्यात्मिक जगत जे कृष्णलोक गोलोक वृंदावन म्हणून जाणले जाते त्याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. वैकुंठ लोकामध्ये सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी किंवा वीज याची मुळीच आवश्यकता नाही. वीज प्रबोधने पर्पजफुली ऍड केलेली आहे कारण आपल्याला विजेची सवय आहे. राईट. कारण तेथील सर्व ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. सो दिस इज प्रिसिजन अँड रिलेव्हन्स. म्हणजे आचार्य जेव्हा म्हणून प्रभुपादांची कॉमेंट्री आपल्याला एवढी रिलेव्हंट का आहे कारण प्रभुपाद आपल्याला आपल्या भाषेमध्ये आपल्याला सध्या जे समजण्याकरता आवश्यक गोष्टी त्याचा उपयोग करून समजवत आहेत. प्रभुपाद थोडे लिहितात नंतर एक ठिकाणी लिहिलंय सेकंड लाईन मध्ये जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेत असतो. परंतु जेव्हा तो या भौतिक जगतरूपी विकृत प्रतिबिंब वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हा तो मुक्त होतो. नंतर तो पुन्हा या प्राकृत जगात येण्याची शक्यताच राहत नाही. राईट. आणि पुढे एका ठिकाणी बघा पुढच्या पॅराग्राफ मध्ये प्रॉपर लिहितात वैकुंठ जगताबद्दलच्या माहितीमुळे मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे. बी कॅप्टिवेटेड बाय दिस इन्फॉर्मेशन. राईट. कारण आपल्याला जर एखाद्या जागेची माहिती जर भेटली की ओ ही जागा फार चांगली आहे, सुंदर आहे, तर आपल्याला इच्छा होते जायची. राईट. मग तुम्हाला जगन्नाथपुरीला जायची इच्छा आहे कारण तुम्ही जगन्नाथपुरीमध्ये एवढे रथयात्रा होतं, हे होतं, ते होतं, अहो मला जायचं तिकडे. राईट. तसंच आध्यात्मिक जगताचं वर्णन ऑफकोर्स जगन्नाथपुरीचं आध्यात्मिक जगत ओनली. आपल्याला आध्यात्मिक जगताची नेहमीच
आपण हे वर्णन वाचत राहिलं पाहिजे, शास्त्रामध्ये ऐकत राहिलं पाहिजे गुरु साधूंकडून. पण ते ऐकून ऐकून काय वाटतं की अरे ऐसे जगत में जाना चाहता हूँ, मैं ऐसे दुनिया में जाना चाहता हूँ जहाँ पे कहीं गम नहीं हो, कहीं दुख नहीं हो. हरे कृष्ण. जसं प्रभूची भौतिक जगामध्ये जसं फॅमिली आहे, घर वगैरे सगळे मुलं आहेत, तसं आध्यात्मिक जगामध्ये आहे का प्रभूची? आहे ना, आहे ना, सगळं आहे. जसं आध्यात्मिक जगत, भौतिक जगत हे आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे. तुम्ही वाचलं ना ते अश्वत्थ वृक्षाचं वर्णन, एक्झॅक्टली रेप्लिका आहे. तिथे पण कुटुंब असतात, नवरा बायको आहेत, मुलं आहेत, सगळं आहे. इव्हन संत तुकाराम महाराज आपल्या पत्नीला म्हणतात चल आपण जाऊया वैकुंठाला, आपण एकत्र जाऊ शकतो. हरे कृष्ण. मग काही लोक म्हणतील अरे मेरी पत्नी को ही लेके जाऊंगा मैं, मेरी पत्नी यहाँ भी और उधर भी वही होनी चाहिए. पण तुकाराम महाराज म्हणतात की चल आपण जाऊया. तुम्ही वाचलं असेल ना तुकाराम महाराजांच्या कथेमध्ये, म्हणतात चल आपण जाऊया, आपण एकत्र तिथे राहू शकतो. आहे तिथे सगळं एक्झॅक्ट सेम रेप्लिका आहे ऍज इट इज. फक्त काय आहे तिथे सेंटर एकच आहे. भले कुटुंब असेल पण ते कुटुंबाचं सेंटर कोण आहे? कृष्ण आहेत. वृंदावनमध्ये व्रजवासींचं सगळ्यांचं लक्ष कोणावरती आहे? कृष्ण आणि राधा राणी. आज कृष्ण कहा लीला कर रहे हैं, ग्वाल बाल कहा लीला कर रहे हैं. मी तर वृंदावनमध्ये प्रभूची एका क्लासमध्ये ऐकलं होतं की भरपूर वर्ष झाले त्याला, पण असं ऐकलं होतं की भगवद्धामात जाताना भगवद्धामाचं जे गेट आहे ते खूप छोट आहे आणि त्याच्यामध्ये एका वेळेला एकच व्यक्ती जाऊ शकतो, असं काय ऐकलं होतं. हरे कृष्ण, हरे कृष्ण. मग जाडी लोक कसे जातील त्यात ना. हरे कृष्ण. मग डायटिंग करायला लागेल, पातळ व्हायला लागेल. ऍक्च्युली एक इथे ख्रिश्चन लोकांचा एक हे आहे असतं ना मॉनेस्ट्री, ते कुठेतरी आहे वेस्ट मध्ये आहे. म्हणजे ख्रिश्चन लोकांची मॉनेस्ट्री, म्हणजे जसं आश्रम असतं ना आपलं ब्रह्मचर्य, तसं त्यांचं आहे. तर त्या मॉनेस्ट्रीमध्ये ते प्रवेश करायचा गेट एवढाच आहे, म्हणजे जेणेकरून ब्रह्मचारी लोक जास्त जाडे नको व्हायला. फक्त पातळ लोकच आता एंट्री करू शकतात. म्हणजे जे हेल्दी आहेत ते जास्त जाड झालं तर एंट्री करू शकतात, असा गेट आहे तिथे. म्हणजे आठवलं मला म्हणून तुम्हाला सांगितलं. हरे कृष्ण. असावं, तुम्ही ऐकलं तर असावं. एकच माणूस एंट्री करू शकतो. राईट. सो समथिंग लाईक दॅट. तर अशा आपण ह्या वर्णनाने काय झालं पाहिजे? कॅप्टिवेट झालं पाहिजे आपल्याला, म्हणजे आकर्षण वाटलं पाहिजे की वाव किती सुंदर आहे हे जगत, मला तिथं जायचंय. आणि म्हणून हे वर्णन ऐकत राहिलं पाहिजे नेहमी नेहमी. आणि प्रभुपादांनी थोडं पुढे गेल्यावरती एक दिलेलं आहे एकदम मध्यभागी, सर्वात महत्वाची गोष्ट, यासाठी कृष्ण भावनाभाविक भक्तांची सत्संग करणे आवश्यक आहे. सत्संग, पुन्हा सत्संग शिवाय आपल्याला मार्ग नाही या जगातनं बाहेर पडायचा. सेकंड लास्ट पॅराग्राफच्या मध्यभागी दिलेला आहे. त्याने कृष्ण भावनेला समर्पित झालेल्या संघाचा शोध करावा आणि भक्तिपूर्ण सेवा कशी करावी याचे शिक्षण घ्यावे. या प्रकारे मनुष्य भौतिक जगाविषयीची आसक्ती भेदणे शक्य आहे. केवळ भगवी वस्त्रे परिधान करून प्राकृत जगताच्या आकर्षणातून कोणी मुक्त होऊ शकत नाही. त्याने भगवत भक्तीमध्ये आसक्त झाली पाहिजे. तर ठीक आहे, आमच्याकरता भगवी वर्ष, तुमच्याकरता डिवोटी म्हणजे धोती कुर्ता तुम्ही घालता, गोपीटेच घालून येता संडेला. म्हणता अरे मी गोपी झाले आता. सो इट डझंट हॅपन लाईक दॅट. वी हॅव टू चेंज अवर मेंटॅलिटी. केवळ वस्त्र एक्सटर्नल चेंज केल्याने आपण होऊ शकत नाही. त्याने भगवत भक्तीमध्ये आसक्त झाले पाहिजे. म्हणून 12व्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे भक्तियोग हाच वास्तविक वृक्षाच्या असत प्रतिबिंबापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे. या गोष्टीचा मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे. अँड लाईक दॅट. अशा प्रकारे. ओके, मग हे सांगितल्यानंतर मग आता भगवंत म्हणतात ठीक आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलं श्लोक नंबर 1 पासून ते 6 पर्यंत, की अशा प्रकारे तुम्ही या भौतिक वृक्षाला छाटून भेदून आध्यात्मिक जगामध्ये एंट्री कराल. पण आता आध्यात्मिक जगतामध्ये जो जाणार नाही त्याचा काय होईल? जो भगवंतांना शरण जाणार नाही त्या व्यक्तीला काय होईल त्याचं वर्णन आहे श्लोक नंबर 7 मध्ये. वाचा, मधुरवाणी माताजी वाचा श्लोक नंबर 7. हरे कृष्ण प्रभु, प्रणव. ममैवांशो जीवलोके जीवभूतं सनातनं मम शिष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अनुवाद. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे भगवंतांना शरण जात नाहीत ते लोक काय करतात, ते संघर्ष, आपण पण संघर्ष करतो. ऍज अ डिव्होटी आपण सुद्धा संघर्ष करत असतो. पण आपण संघर्ष का करतो, मला भगवंताच्या सेवेत लागायचं आहे. आणि ते लोक संघर्ष करतात, मला मायेच्या सेवेमध्ये लागायचं आहे. मग मायाच्या सेवेमध्ये लागल्याने प्रॉफिट तर काही होत नाही, बेनिफिट कुछ मिलने वाला है नहीं. खाली लात खाते रहो, मार खाते रहो, पिटते रहो और आखिर में रोते रहो, फिर वापस एक जन्म लेना और फिर पिटते रहो. पण आपण जर भगवंतांच्या भक्तीमध्ये संघर्ष केला तर आपण मुक्त होणार या भौतिक जगातनं. तर प्रभुपाद लिहितात की जे व्यक्ती भगवंतांना शरण जात नाहीत ते या जगामध्ये कठीण संघर्ष करत राहतील. आणि ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी टेक्निकल आस्पेक्ट पण दिलेला आहे. भगवंत म्हणतात ममय वांशो जीव लोके. ममय वांश म्हणजे माझे अंश आहेत. कोण? या जगातील जीव, जीव भूत. आणि ते कशा काय अंश आहेत? सनातन काळाकरता. म्हणजे मायावाद जी थिअरी आहे ना त्याच्या खंडन करता येत नाहीत, खंडन करता येतं. मायावाद काय म्हणतं की जीव ह्या जगातनं मुक्त झाल्यावरती भगवंतांना काय होईल, जाऊन मिळून जाईल आणि तो पण भगवंत म्हणेल. पण भगवंत म्हणतात की अरे बाबा असं नाहीये, जे जीव आहेत ते सनातन काळाकरता माझ्यापासून सेपरेट, अभिन्न आहेत. ते सेम आहेत माझ्यासारखेच, पण दे आर सेपरेटेड. अभिन्न अंश आहेत ते, भिन्न अंश नाही आहेत. म्हणजे माझे काय शक्ती तत्व नाही आहेत, म्हणजे जसं विष्णू तत्व नाही आहेत ते. राईट. म्हणून प्रभुपादांनी बिगिनिंगला लिहिलेलं आहे, या श्लोकात जीवाचे स्वरूप स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. जीव हे भगवंतांचे सनातन अंश आहेत. असे नाही की बद्धावस्थेमध्ये जीव व्यक्तित्व धारण करतो आणि मुक्त झाल्यावरती तो भगवंतांशी एकरूप होतो. जीव हे सनातन काळासाठी अंशच आहेत. या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की सनातन वैदिक प्रमाणानुसार भगवंत स्वतःचा विस्तार असंख्य रूपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रूपांना विष्णू तत्व म्हटले जाते. तर दुय्यम किंवा गौण विस्तारांना जीव तत्व म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर विष्णू तत्व म्हणजे त्यांचे स्वांश, तर जीव म्हणजे विभिन्नांश. राईट. सो लाईक दॅट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्स फॉर रेफ्युटेशन ऑफ मायावाद. जर मायावादचं खंडन करायचं असेल तर हा श्लोक फार महत्वाचा आहे. कारण ते म्हणतात ना की जीव आणि भगवान एकत्र होऊ शकतात. नाही होऊ शकत. ते सनातन काळाकरता ते अभिन्न आहेत, भिन्न आहेत ते. राईट. म्हणून भिन्नांश. सो प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात पुढे नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये, सॉरी त्याच पॅरेग्राफमध्ये पुढे लिहित आहेत. एकदम पुढे केलं तुम्ही जर, ते म्हणतात की प्रत्येक जीवात्म्याला स्वतःचे वैयक्तिक स्वरूप आणि आंशिक स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बद्ध होतो आणि स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो. आपल्यावरती आहे की आपण आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग कशा करता करतो. जर मला स्वातंत्र्य आहे की मला चॅन्टिंग करायची की नाही करायची आहे, हरे कृष्ण, माझ्यावरती निर्भर आहे. माझ्याकडे वेळ आहे 1 तास, मला चॅन्टिंग माझी पूर्ण करायची आहे की मला पिक्चर बघायचं आहे, आपण ठरवायचं. पिक्चर बघितलं तर काय होणार, मग रात्री 11 वाजता चॅन्टिंग स्टार्ट कराल, मग हरे कृष्ण. दुसऱ्या दिवशी मग सकाळची चॅन्टिंग आहे, कारण रात्री चॅन्टिंग करत बसलेत. मग ती सायकल तयार होते, सायकल. आणि एकदा सायकलीमध्ये गुंतला, त्यातनं बाहेर पडण्याकरता जोपर्यंत कोणी जबरदस्ती खेचून काढत नाही बाहेर तुम्हाला, जसं ते पाण्याच्या भोवऱ्यामध्ये जर एखादा अडकला, असा भोवरा असतो. मग आज रात्री 12 वाजता चॅन्टिंग संपली, दुसऱ्या दिवशी पण रात्री 12 वाजता सकाळी उठणारच नाही तो. म्हणून भगवंत प्रभुपाद येतात, स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बद्ध होतो आणि स्वातंत्र्याचा उपयोग केल्याने सदैव मुक्त राहतो. या दोनपैकी कोणत्याही स्थितीत तो भगवंतांप्रमाणे गुणात्मक दृष्ट्या सनातन आहे. राईट. तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटतं की आपण इंद्रियांचा भोग केल्याने काय होऊ, सुखी होऊ. पण ऍक्च्युअली इंद्रियांचा जेवढा आपण भोग करू तेवढा आपण स्वतःवरती काय करू, दुःख घेऊ. राईट. सो मटेरियल वर्ल्ड किंवा भौतिक जगत, 2 मिनिटात पूर्ण होत आहे, 2 मिनिटात होते पूर्ण. भौतिक जगत हे स्वतःहून काय आहे, दुःखमय आहे. याच्यामध्ये ऑलरेडी जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ऑलरेडी आहे. आध्यात्मिक, आदिदैविक, आदी भौतिक क्लेश ऑलरेडी आहेत. त्याच्यावरती आपण जर विचार केला की मला इंद्रियांची अनावश्यक तृप्ती करायची आहे, आवश्यकतेपेक्षा, तर आपण काय करतो, स्वतःवरतीच जास्त संकट आणून घेतो आणि त्रास करून घेतो. जसं बघा ना, जर दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याला ऑलरेडी जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आहे, आध्यात्मिक, आदिदैविक, आदी भौतिक क्लेश ऑलरेडी आहेत. त्याच्यावरती तो काय करतो, आणखीन 1 लिटर घासलेट टाकलो, म्हणजे दारू म्हणजे घासलेट, पेटव, बॉडीला पेटवून टाक. त्याला वाटतं की बॉडी थंड होईल माझी पियाला थोडीशी, मग तो जेवढं घेतो आग लावत असतो. मग त्याला वाटतं की मी इंद्रियांना तुष्ट केल्याने, दारू पिऊन
संतुष्ट वाढेल, पण काय होतं जास्तीत जास्त त्रास त्याचा वाढत जातो. म्हणून या भौतिक जगामध्ये असा विचार करणे की आपण इंद्रियांना तुष्ट केल्याने सुखी होऊ, त्याने आपण आणखीन जास्त त्रास घेतो आपल्यावरती. मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. कर्षती म्हणजे संघर्ष करत आहे, राईट. आणि अशा प्रकारे जीव ह्या भौतिक जगामध्ये स्वतःलाच सेंटेन्स करतो. ते म्हणतात ना, सेंटेन्स करून टाकला तुम्हाला, लाईफ टाईम इम्प्रिझनमेंट, तसं आपण स्वतःला सेंटेन्स करतो. आणि आपले जे दुःख आहेत त्यांना आपण अजून मल्टिप्लाय करतो. अरे ऑलरेडी बरीच दुःख आहेत ना, कशाला स्वतः जबरदस्ती दुःखानं आणखीन वाढवायचं. का ऑलरेडी कमी दुःख आहेत का? संसारामध्ये राहणे हेच फार मोठं दुःख आहे. त्याच्यावरती टाका अजून घासले तेल पाणी. कोणी दारू पितय, कोणी मांस मदिरा पितोय, कोणी व्यभिचार करतय, कोणी जुगार खेळतोय. मग आणखीन वाढत जातात तिथं कष्ट आपले. म्हणून प्रभुपादांनी दिलेलं तिथे नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद त्यात लिहितात, या श्लोकातील सेकंड लाईन मध्ये, या श्लोकातील कर्षती संघर्ष करणे शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. बद्ध जीव हा जणू काही लोखंडाच्या साखळ्यांनी बांधला गेला आहे. तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडण्यास प्रमुख कारण आहे. जेव्हा त्याचे मन सत्वगुणामध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म लाभप्रद असते, रजोगुणामध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म कष्टप्रद असते, आणि तमोगुणामध्ये असते तेव्हा तो शूद्र जीव योनीमध्ये भ्रमण करीत असतो. तरी या श्लोकावरून स्पष्ट होत आहे बद्ध जीवावर मन व इंद्रियासहित भौतिक शरीराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादन नष्ट होते. लाईक दॅट. त्याच्याकरता आपल्याला भक्ती करावी लागेल. म्हणून लास्टच्या पॅराग्राफमध्ये बघा, लास्टच्या पॅराग्राफच्या लास्टच्या 3-4 लाईनीमध्ये प्रभुपाद लिहितात, तथापि या श्लोकावरून जाणले पाहिजे की ज्याप्रमाणे सोन्याचे कणे देखील सोनेच आहेत, त्याचप्रमाणे जीवे भगवंताचे असं असल्याकारणे गुणात्मक दृष्ट्या भगवंता समानच आहेत. पण आपल्याला ही स्थिती कधी प्राप्त होईल? जेव्हा आपण सोन्याच्या संपर्कामध्ये येऊ. जोपर्यंत आपण मातीमध्ये राहू तेव्हा सोनं पण हरवून जातं त्या मातीमध्ये, राईट. सो समथिंग लाईक दॅट. तर म्हणून आपल्याला भक्ती करत राहिलं पाहिजे. मग आपण नेक्स्ट टाइम बघू की मग आता ह्याला कनेक्शन जोडून पुढे म्हणतात की जीव या जगामध्ये संघर्ष करताना कशा प्रकारे अनेक योन्यांना प्राप्त होतो. श्लोक नंबर 8 आणि पुढे ते कंटिन्युएशन होईल. आपण ते शुक्रवारी बघू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रणाम. प्रभुजी धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण.